नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चार्ल्स डार्विननं माणसाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. परिवर्तन संसार का नियम आहे हे डार्विननं पटवून दिलं. त्यासाठी त्यानं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. आपल्यालाही इतिहासाच्या पोटात बदलाच्या खुणांसाठी गाडलेले मैलाचे दगड दिसतातच. कधी काळी माणसाला शेपूट होतं, त्याचा चेहरा हा मरकटासारखा दिसायचा. तो अन्न म्हणून कंदमुळं, फळं आणि मांस खायचा. मग कालांतरानं त्याचं शेपूट नाहीसं झालं आणि ताठ खाण्यानं तो चालू लागला. समूहानं राहू लागला. त्याची स्वतःची संस्कृती जगण्याची पद्धत निर्माण केली. पण इतिहासात कुठेही कुणीही काय खावं यावरून संघर्ष झाल्याचं पाहायला मिळत नाही. पण 2015 राज्य सरकारनं गोवंश हत्या बंदीचा अर्थात बीफ बंदीचा कायदा केला आणि गदारोळ सुरू झाला. सरकार आमच्या ताटात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप झाला. अर्थात काही जण त्याविरोधात कोर्टातही गेले आणि कोर्टानं राज्याच्या कायद्यातील 2 कलमांना सुरुंग लावला. राज्यात जरी गोवंश हत्याबंदीला मनाई असली तरी इतर राज्यातून आणलेलं मांस बाळगणं किंवा शिजवणं गुन्हा नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळेच फडणवीस सरकारनं ज्या हेतूनं गोवंश हत्याबंदीचा कायदा केला त्याचाच पराभव झाला का असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळेच आता फडणवीस सरकारनं बीफ बंदीचा अट्टहास कशाला धरायचा यावर आपल्या चर्चा असणार आहे. पण या चर्चेला सुरुवात करण्याआधी कोर्टानं नेमकं काय म्हटलंय आणि त्यामुळे नेमके परिणाम काय होणार आहेत या निकालाचे ते पाहूया. बीफ हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या कायद्याला सुरुंग लावणारा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिलाय. यापुढे बीफ बाळगणं किंवा आयात करणं कायद्यानं गुन्हा असणार नाही. तसंच आयात केलेलं बीफ घरात किंवा हॉटेलातही शिजवण्यास हरकत असणार नाही. त्यामुळं सरकारच्या गोवंश हत्या बंदीचा उद्देशच निकालात निघालाय. न्यायमूर्ती अभय ओक आणि S.C. गुप्तेंच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय. कुठला पण आरोपीकडे समजा गौमांस सापडला महाराष्ट्राच्या आत तर पोलिसाला अगोदर हे सिद्ध करायला लागेल की या माणसाला माहीत होतं की या जानवरची हत्या महाराष्ट्रामध्ये बॅन आहे, तरी पण त्यांनी त्याचा मांस त्याच्याकडे ठेवला आणि त्याने जाणून बुजून ठेवला. तर पोलिसांवर आता जास्त बर्डन आहे. आणि 5A आणि 5Bच्या म्हणजे महाराष्ट्राच्या आत गौ हत्या आपण करू नाही शकत, पण महाराष्ट्राच्या बाहेरच्या मांस आपण महाराष्ट्रामध्ये आपण वापर करू शकतो. बीफ बंदीला विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं 1976च्या पशुसंवर्धन कायद्यातील 2 कलमांना सुरुंग लावला. या कायद्यातील 2 कलम रद्द करण्यात आली आहेत, तर एका कलमात बदल करण्यात आलाय. कलम 5क यानुसार राज्यात बीफ बाळगण्यावर बंदी होती. या कलमात सुधारणा करण्यात आली आहे. 5D नुसार परराज्यातून आणलेल्या बीफवर बंदी होती. हे कलम रद्द करण्यात आलंय. तर कलम 9B नुसार बीफ बाळगलंय हा गुन्हा नाही घडलाय हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या आरोपीवर होती. हे कलम रद्द करून ही जबाबदारी आता पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बीफ बंदीच्या कायद्याला आता नेमका किती अर्थ उरलाय याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. या कायद्यामध्ये ज्या व्यक्तीवर आरोप आहे त्या व्यक्तीने तो निर्दोष आहे हे सिद्ध करावं अशा प्रकारची तरतूद आहे. साधारणपणे IPCच्या अंतर्गत जे काही ऑफेन्सेस असतात किंवा जे दोष असतात त्याच्यामध्ये आरोपी दोषी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी बर्डन ऑफ प्रूफ ही प्रॉसिक्युशनची असते, ती राज्याची असते. याच्यामध्ये ती आरोपीवर टाकण्यात आली होती. तर त्यांनी असं सांगितलंय की ती आवश्यकता नाही आहे. इतर कायद्याप्रमाणेच ही प्रॉसिक्युशनची जबाबदारी असली पाहिजे की आरोप सिद्ध करण्याकरता पुरावे हे त्यांनी दिले पाहिजे. अशा प्रकारच्या 2 गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली. ऐन दुष्काळात भाकड जनावरं सांभाळावी लागली, ज्याचा खर्चही परवडत नाहीये. दुसरीकडे देशात विविध जाती धर्मातील लोक राहतात. त्यांच्या खानपानाच्या पद्धती निराळ्यात. त्यांच्या ताटाभोवती सरकारनं कायद्याचं कडं केलं. पण आता कोर्टाच्या निर्णयामुळे गोवंश हत्याबंदीच्या हेतूलाच सुरुंग लागलाय. त्यामुळे गोवंश हत्याबंदीचा अट्टहास सोडण्यासाठी एवढं कारण सरकारला पुरेसं असावं. अमय राणे, ABP माझा, मुंबई. तर मुद्दा असा आहे की आता बीफ बंदीचा जो उद्देश होता त्या उद्देशात 2 कलम हटवून म्हणजे त्याचा पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये बीफ मिळणार नाही अशी काही स्थिती नाही. फक्त ते परराज्यातून आलं असेल, बाळगलं असेल, शिजवलं तरी तुम्हाला त्याच्याबद्दल काही हरकत नसणार आहे. तर आता मी तुमच्यापासून सुरुवात करतो की बीफ बंदीचा सगळा उद्देश आता निकालात निघालेला आहे. तर आता इतका अट्टहास कशासाठी धरायचा? कारण शेतकरी दुष्काळग्रस्त भागात आहे. सध्या जनावरं जगवणं कठीण झालेलं आहे. म्हणजे चारा पाण्याचा खर्च परवडत नाहीये. अशा वेळेला
तुम्ही 300 कोटी रुपये देणार म्हटलात, मग त्याच्यानंतर एक योजना सुरू करणार म्हटलात, पण त्याचं ग्राउंडवरती कुठेही रिअलायझेशन दिसत नाही. मग आता ही बीफ बंदीचा अट्टहास का चालू आहे? सर्वप्रथम तर तुम्ही आजच्या जजमेंटचं जे इंटरप्रिटेशन करताय ते इंटरप्रिटेशनच चुकलेलं आहे. सर्वप्रथम हायकोर्टाने अपहेल्ड केलेला आहे, राज्य शासनाचा जो निर्णय होता तो अपहेल्ड केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की गौवंश हत्या बंदीचा जो निर्णय आहे तो कॉन्स्टिट्युशनल आहे. कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे ते आपण कधीच कुठेही इथे त्याची नमूद केली नाही. तुम्ही फक्त त्याच्यानंतरचे जे काही मुद्दे त्या कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने मांडले 5क आणि 5ड संदर्भात आपण त्याच्याबद्दलच चर्चा केली. पण सर्वप्रथम जे कोर्टाने अपहेल्ड केलं त्याच्याबद्दल आपण चर्चा केली नाही. त्यामुळे आय वॉन्ट टू गेट द फॅक्ट्स राईट ऑन द टेबल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा काही अट्टहास नाहीये. राज्य शासनाने केलेला निर्णय हा पूर्णपणे या देशाच्या संविधानाला लागून आहे. हा कॉन्स्टिट्युशनल आहे हे तर कोर्टानेच सांगितलंय. पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की हा कॉन्स्टिट्युशनलच नाही, हा सायंटिफिक निर्णय आहे. तो सायंटिफिक निर्णय कसा आहे? 1947 साली जेव्हा भारत आझाद झाला त्यावेळेला या देशाची पॉप्युलेशन होती 30 कोटी आणि या देशामध्ये 120 कोटी कॅटल होते. आज 2015 साली या देशाची पॉप्युलेशन लोकसंख्या ही 120 कोटी आहे आणि आपल्या देशामध्ये असणाऱ्या प्राण्यांची संख्या ही 30 कोटी आहे. त्यामुळे कुठेतरी जेव्हा एका पर्टिक्युलर प्राणी किंवा एक पर्टिक्युलर स्पीशीज जेव्हा एक्सटिंक्शन कडे जात असते त्यावेळेला ती एक्सटिंक्शन वाचवण्यासाठी राज्य शासनाला किंवा शासनाला किंवा केंद्र शासनाला कुठेतरी कुठला तरी कायदा करणं आवश्यक असतं. आणि हा काय आपण केलंय महाराष्ट्राने केलंय असं नाहीये. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की क्युबा सारख्या देशामध्ये सुद्धा गोवंश हत्याबंदी आहे. कारण त्यांना अशी भीती वाटते की त्यांच्या देशामध्ये जी गाय आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे काही स्पीशीजचे जे जनावर आहेत ते एक्सटिंक्ट होतील. त्यामुळे क्युबामध्ये $1000 फाईन आहे गायीला मारण्यासाठी आणि क्युबन ऍव्हरेज इन्कम हे $25 आहे. $25 इन्कम ऍव्हरेज मंथली असणाऱ्या देशामध्ये $1000 हे काऊ स्लॉटर वरती तिथे फाईन आहे. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये एका पर्टिक्युलर विशिष्ट प्रकारचे प्राणी जेव्हा नष्ट होतात त्यावेळेला राज्य शासनाला केंद्र शासनाला किंवा जो राज्यकर्ता असतो त्याला त्याच्यामध्ये एक स्टँड घ्यावा लागतो आणि तो स्टँड महाराष्ट्र शासनाने काय आपण एका इकोसिस्टम मध्ये राहतोय आणि त्या इकोसिस्टमचा बॅलन्स मेंटेन करणं जर तो बॅलन्स मेंटेन होत नसेल तर ती राज्य आजवर तो बॅलन्स मेंटेन झाला आणि आज 2014 पर्यंत असं काय झालं होतं की आपला बॅलन्स मेंटेन होत नाही. बेसिकली असं आहे की तुमच्या गव्हर्नमेंटने हा कायदा सुद्धा म्हणजे प्रस्तुत केलेला नव्हता. त्यामुळे तो पण मुद्दा निकाली निघेल. खरं तर तुम्ही ज्याचं समर्थन करू पाहता. आपल्यासोबत सुगन बरंट आहेत, जे गांधीवादी नेते आहेत. सुगन बरंट, जे आताची जी स्थिती आहे, एकूण शेतकऱ्याची स्थिती बघितली, आताचा जो कायदा बघितला तर आता म्हणजे कोर्टाने पण सांगितलं की बीफ बाळगणं, बीफ खाणं हा काही गुन्हा नसणार आहे. मग सरकारनं आता अट्टास धरायची काय गरज आहे? म्हणजे इकोसिस्टीमचा अट्टास जर धरायचा म्हटलं तर आपण दुसऱ्या क्रमांकाचा देश आहोत जगातला जे की बीफ एक्सपोर्ट करतं. 65% बीफ आपण एक्सपोर्ट करतो आपल्या देशातून. त्याच्यातून आपल्याला 25,000 कोटी रुपयाचं चलन मिळतं. तर मग हा अट्टास धरून आपण काय बाळगणार आहोत किंवा काय मिळणार आहे आपल्याला? मुळात कुठल्याही माणसाचा खाण्याचा अधिकार हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. त्याला काय खावं आणि काय खाऊ नये. बरोबर. त्यासाठीचा अट्टहास धरायचा असेल तर ती हिंसाच होईल एक प्रकारे. गांधीच्या दृष्टिकोनातून कुणावर कुठलीही गोष्ट लादणं ही हिंसा आहे. त्यामुळे हा प्रश्न आहे. आणि आम्ही ज्या कायद्यासाठी लढत होतो, ज्या कायद्यासाठी लढलो तो या सरकारने केला त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन त्याच वेळा केलं होतं. परंतु तो छोट्या शेतकऱ्याशी आणि शेतीच्या उर्वराशी म्हणजे ऊर्जेशी शेतीची जी उर्वरा शक्ती असते त्याच्याशी संबंधित आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण झालं तर शेतकऱ्याला ती शेती परवडणार नाही. म्हणून आमचं असं मत होतं की शेतीसाठी जनावरं ही अतिशय उपयुक्त आहेत. त्याला धंदा म्हणूनही ती उपयुक्त आहेत आणि शेतीच्या उर्वरा शक्तीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आम्ही कधीही लोकांनी काय खावं काय खाऊ नये याच्यावरती आम्ही कधीही बॅन आणण्याचे विचार केलेला नव्हता आणि आम्ही तशी मागणीही कधी केलेली नाही. म्हणजे जर आता म्हणजे हा अट्टहास मात्र तुम्हाला योग्य वाटतो का की आता बॅन आणल्याशिवाय ही इकोसिस्टम सर्व्हाइव्ह होणार नाही, हे जे म्हणतात अमित साटम, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं तेही तसं म्हणाले बॅन आणल्याशिवाय हे होणार नाही असं मला वाटत नाही. कारण याच्या आपल्या इकोसिस्टीममध्ये जनावरांची संख्या किती आहे या बाबतीत अनेक वेगवेगळे प्रवाद आहेत. आत्ता जी जनगणना झालेली आहे ती जर आपण गृहीत धरली तर आपल्याकडे आत्ता जी जनावरं आहेत ती अधिक सक्षम करणं दुधाच्या दृष्टीने, शेतकऱ्याला परवडेल या दृष्टीने आणि शेती तशी करणं ऑर्गॅनिक अधिकाधिक हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि तो आम्ही आधीपासून करत आलेलो आहोत.
आम्ही आधीपासून याचा आग्रह धरत होतो. केवळ गोवंश हत्याबंदीचा त्याला धार्मिक प्रश्न केला नाही किंवा भावनेचाही प्रश्न कधी केला नाही. आमच्यासाठी तो शेतकऱ्यांचा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही नेहमीच ऑर्गॅनिक शेतीचा आग्रह धरत आलो आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्याने ते केलं तर तो सर्व्हाइव्ह होईल पुढे. हे तर आता स्पष्ट दिसतच आहे. सगळं जगच तिकडे चाललेलं आहे. मुद्दा असा आहे की एकीकडे आपण म्हणतो की इकोसिस्टीम जगली पाहिजे. आजबे सर एकीकडे मुद्दा लक्षात आला. मुद्दा जो आहे तो लक्षात आला. आजबे सर आपण सगळे एकीकडे म्हणतो की इकोसिस्टीम जगली पाहिजे, माणसाला जगण्याचा हक्क आहे, त्याच्या ताटात कोणी काय खावं हा काही मुद्दा नाहीये. पण आता या उद्योगावरती म्हणजे बीफच्या उद्योगावरती 2 कोटी परिवार अवलंबून आहेत आणि 1 कोटी परिवार अवलंबून आहेत आपल्याकडचे. तर या 1 कोटी परिवारांचा पण तो हक्क आहे. जसं कुणी काय खावं तसं कुणी कशातून काय कमावं. आपल्याकडे डान्सबार बंदी केली होती आपण, तर त्याच्यावर कोर्ट म्हटलं की किमान नाचून पैसे कमावणं हा काही गुन्हा नाहीये. तर हा गुन्हाच आहे आपण करतोय तो. बरोबर आहे अभिजित. कारण असं आहे की आता भाजपचं जे काही म्हणणं आहे की इकोसिस्टीम सांभाळण्यासाठी त्यांना ती बंदी घातली पाहिजे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की इकोसिस्टीम अशा पद्धतीने त्याच्यावर बंदी घालून ती सांभाळता येईल का, हा खरा प्रश्न आहे. असं आहे त्याचं संगोपन करायला पाहिजे. तुम्हाला जर ते इकोसिस्टीम सांभाळायची आहे तर जे जनावर शेतकऱ्याला परवडत नाही, 4 वेत झाल्यानंतर गाय परवडणार नाही, 5 वेत झाल्यानंतर, तर त्या गायची जी काही किंमत आहे ती किंमत देऊन सरकारने ती खरेदी करावी. ती अशी सगळी जनावरं एकाधिकार खरेदी पद्धतीने सरकारने खरेदी करावीत आणि इकोसिस्टीम सांभाळावी ना. ती प्रश्न इथं असा आहे, यातून काय इकोसिस्टीम सांभाळ तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलं सगळं. म्हणजे आम्ही गोशालामध्ये पाठवा, हे करा ते करा, हे सगळं ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्याला हे परवडत नाही, यातला एक भाग आहे, एक शेतकऱ्यांचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की तो लोकांच्या खाण्याचा भाग आहे. म्हणजे पुरातन काळापासून इथं लोक बीफ खात आलेले आहेत. म्हणजे हिंदू धर्मातले लोकसुद्धा फार मोठ्या प्रमाणात खालच्या वर्गातले लोक जे होते ते खात आलेले आहेत. तर त्यांचं असं आहे की त्यांना ते स्वस्त प्रोटीन होतं. म्हणजे असं आहे, माणसाला जगण्यासाठी प्रथिनं लागतात. मग तुम्ही असं आहे की डाळ 200 रुपये करणार आणि बीफ बंदी करणार, म्हणजे माणसाने प्रथिनं खाऊच नाहीत. म्हणजे इथल्या गरीब समाजाने कुठल्याही पद्धतीने जगता कामा नये. म्हणजे एक परीने त्याचे हाल होऊन मरावे अशा पद्धतीने हे करायचं. आणि आपला एक ज्याला आपण म्हणतो की इकोसिस्टीम वगैरे हे शब्द शेवट वापरायचे, पण प्रत्यक्षामध्ये आपला जो काही धार्मिक अजेंडा आहे तो अजेंडा पुढे आणायचा हाच यातला प्रयत्न होता. आणि त्यातून हे जे काही झालेलं आहे, त्यामुळं असं आहे की सरकार तो कायदा असा यांनी जरी वैध ठरवला असला तरी त्या कायद्याला जी 2 भगदाडं पाडलेली आहेत त्याच्यामुळं आता असं होईल की परराज्यामध्ये जे काही बीफ जे तयार होतं किंवा बीफ मांस तयार होतं ते महाराष्ट्रामध्ये आणता येईल आणि महाराष्ट्रामधील लोकांना विकता येईल, लोकांना ते खाता पण येईल. आता प्रश्न असा आहे की मग इथल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं होतं तुमचं? मग इथल्या शेतकऱ्याला भाकड जनावरं सांभाळायची, ती त्यांना मरू द्यायची नाहीत आणि त्यांनीही टासाघासच मारायचं. पण बाहेरच्या शेतकऱ्यांना मात्र किंवा बाहेरच्या राज्यातल्या लोकांना मात्र त्याचा फायदा उपटून द्यायचा, हा कुठला प्रकार आहे? म्हणजे यात व्यवहार नाही, यातमध्ये लोकांचं कल्याण नाही, इकोसिस्टीमचाही विचार नाही आणि ज्याला आपण म्हणतो की सारासार ज्याला विचार म्हणतो व्यवहार, तो व्यवहार सुद्धा नाही. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग 300 कोटी रुपयांची घोषणा केली होती एकनाथ खडसेंनी ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर केला, त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये दिलेले होते की भाकड जनावर आम्ही सांभाळू, आम्ही त्या शेतकऱ्यांना आम्ही पैसे देऊ आणि त्यांची जनावरं विकत घेऊ आम्ही त्यांना. तर हे तुम्ही सांगू शकाल का की गेल्या 1 वर्षभरामध्ये आपण किती शेतकऱ्यांना असे पैसे दिलेले आहेत किंवा अशी जनावर आपण सांभाळायला घेतलेली आहेत आणि त्यांच्यावर किती पैसे खर्च केलेले आहेत? असं आहे, त्याच्यामध्ये आता त्याची काही आकडेवारी माझ्याकडे नाही आहे स्पष्ट सांगायला गेलं तर. पण माननीय महसूल मंत्री श्री एकनाथजी खडसे यांनी जी काही घोषणा केलेली होती त्या घोषणेबद्दल शासन हे कटिबद्ध आहे. आणि आजबे साहेबांनी जी सूचना केली की समजा एखाद्या शेतकऱ्याला आपलं जनावर जर विकायचं असेल तर सरकारने ते विकत घ्यावं, ही सूचना सुद्धा चांगली आहे. आणि ती सूचना आणि त्यांनी जी काही घोषणा केली त्या दोन्ही इंटरलिंक्ड आहेत आणि याच्यावरती राज्य शासन काम करीत आहे. आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की आता ही म्हणजे हे सगळं होऊन आता काही गेले 7-8 महिने जनावर विकत घेण्याच्या सूचनेचं स्वागत केलेलं आहे. 5 वर्ष निघून गेलेले आहेत. बरोबर आहे. जसं तुम्ही जनावरं विकत घेण्याच्या सूचनेचं स्वागत केलेलं आहे तसं त्या लोकांना प्रथिनं मिळावी ज्यांना बीफ खायचंय, ज्यांना त्या जेवणातून प्रथिनं मिळतात, तर त्यांच्यासाठी डाळी पण त्या सवलतीच्या दरात तुम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहे. डाळीवरती जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर डाळीवर चर्चा करा. नाही, मला गंमत काय वाटते की तुम्ही 2 गोष्टी इंटरलिंक करू पाहताय, पण ज्या वेळेला प्रथिनांची माणसाच्या ताटामध्ये
मध्ये काय यावं याच्याबद्दल जेव्हा आम्ही बोलतो त्याला तुम्ही म्हणता की गाडीवर चर्चा करायची का? तुम्ही जे म्हणताय की एखादी गोष्ट हे करण्यासाठी बॅन करावी का, जसं आहे की या देशामध्ये जेव्हा टायगर म्हणजे जो वाघ आहे जो एक्सटिंक्ट व्हायला लागला त्यावेळेला त्या टायगरचं म्हणजे त्याची शिकार ही बंद करावी लागली. मोराला सुद्धा लोक मारून खायचे, पण कुठेतरी मोर हा एक्सटिंक्ट व्हायला लागला त्यामुळे मोराची सुद्धा मारणं हे बंदी त्याच्यावर आणावी लागली. या विषयाची सुसूत्रता जी आहे म्हणजे शेवटी शासनाचं काय काम असतं, अनगाइडेड मिसाईल सारखी माझं काय म्हणणं आहे, मग तुम्ही असं करा ना. मग असं आहे की कुणाला असं आहे की बैलाचं मच्छीचं मटण खायला आवडतं. प्रश्न असा आहे, बोकडाचं मटण द्या ना तुम्ही 30 रुपये किलोने, ज्याला पाहिजे द्या ना. कारण आता चिकन आणि मटनचे भाव जे आहेत ते तिप्पट आहेत, बीफचे तिप्पट भाव आहेत, ते लोकांना परवडत नाहीत. आणि बेसिकली असं आहे की लोकांना काय परवडतं किंवा काय म्हणजे काय परवडत नाही यापेक्षा लोकांना काय खायचं हे महत्वाचं आहे ना. आतापर्यंत जी बंदी नव्हती ती आता कोर्टाने ते इतकं मोठं भगदाड पाडून ठेवलं तर तुमचा पर्पज डिफीट तर झालेलाच आहे. कोर्टाने भगदाड पाडलं हे तुम्ही असं त्याचं इंटरप्रिटेशन करताय, पण कोर्टाने पहिलं काय सांगितलं हे तुम्ही गेल्या 10 मिनिटांमध्ये आपला पूर्ण रोग कोर्टाच्या दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी काय म्हटलं त्याच्यावरती आहे. कोर्टाने पहिल्या पार्टमध्ये काय म्हटलं हे आपण अभिजितजी आतापर्यंत गेल्या 10 मिनिटात एकदा सुद्धा नाही बोलला. कोर्टाने जे म्हटलेलं आहे कोर्टाने कोणतीही एक बाजू घेऊन एक बाजू नाही अमित साटमजी, आपण दोन्ही बाजू मांडाव्या. अमित साटमजी, कोर्टाने जरी कॉन्स्टिट्युशनली कायदा वैध ठरवलेला असला तरी सुद्धा हे म्हणा नाही हे म्हटलेलं आहे. तुम्ही कदाचित ऐकलेलं नाहीये, हे म्हटलेलं आहे. आणि आपण जे सुरुवातीला जे पॅकेज दाखवलं, आपण जी ज्यावेळेला पहिल्यांदा लोकांच्या माहितीसाठी जी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये हे सगळं म्हटलेलं आहे. येतो मी राजू वाघमारे, मी तुमच्याकडेच येतोय. पण मुद्दा असा आहे की इकोसिस्टीम आतापर्यंत वाघांची संख्या, तुम्ही वाघांचा मोरांचा संबंध जो काय नेऊन बीफशी जोडला तो म्हणजे न समजण्यासारखा आहे. तो खरं न समजण्यासारखं नाही, हे सायंटिफिक ऍप्लिकेशन ऑफ माइंड आहे. येतो मी तुमच्याकडे येतो राजू वाघमारेजी. काय आहे माहितीये का की आता माझ्या आधी जे विद्वान आपले भाजपचे प्रवक्ते बोलत होते की इकोसिस्टीम आणि वाघांचा आणि मोरांची तुलना त्यांनी गाय, बैल आणि वासरांबरोबर आणि म्हशींबरोबर केली आणि इकोसिस्टीम मधून ते आता नष्ट होतील म्हणून आम्ही बंदी करतोय. म्हणजे एवढा जावई शोध बीजेपी कधीपासून लावायला लागली हे इतकं हास्यास्पद वागणं आहे. कारण वाघाची संख्या कुठे, मोरांची संख्या कुठे, आणि आपण कोणत्या पद्धतीने अशा गोष्टी मांडतोय लोकांसमोर. अहो, जर तुम्ही एखादं धोरण राबवता ते राबवण्याच्या आधी सरकारचं हे काम आहे, सरकार पालक आहे या जनतेचं. आपण ज्यावेळी अशा प्रकारचं धोरण लाभतो त्यावेळी आपण एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे की या धोरणाने आपण किती लाखो लोकांचं जीवन उद्ध्वस्त करतोय, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आपण नष्ट करतोय, त्यांना रस्त्यावर आणतोय. त्याची कुठची सोय सरकारने केली आहे का? आज तुम्ही एअर कंडिशन केबिन मध्ये बसताय, शेतकरी जो ज्या बैलांवर शेती करतो त्याचे बैल म्हातारे झाले की ते बैल विकतो आणि त्याच्यानंतर त्या पैशामध्ये अजून पैसे घेऊन दुसरे बैल विकत घेतो आणि मग शेती करतो. आज तुम्ही त्याचं विकण्याचं प्रमाणच कमी करून टाकलं, मग सरकार त्याचे बैल विकत घेते का? तर तुम्ही विकत घेत नाही. तुम्ही ज्यावेळी कायदा आणलात त्यावेळी तुम्ही सांगितलेलं की या सगळ्या जनावरांसाठी आम्ही वेगवेगळ्या छावण्या उभारू, गोरक्षा छावण्या उभारू. आजपर्यंत महाराष्ट्रात किती छावण्या उभारल्या तुम्ही? अहो, ज्या दुष्काळाच्या छावण्या आहेत त्या छावण्या तुम्ही पुरेशा उभारल्या नाहीत. बरं, तुम्ही जो सेन्ससचा आकडा सांगितला की 2015 मध्ये एवढी संख्या आहे, अहो शेवटचा सेन्सस 2011 मध्ये झाला. राज्यसभेमध्ये 2012 साली ज्यावेळी डॉक्युमेंटेशन झालं आणि संसदेमध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये 23% वाढ ही सगळ्या गायी, त्याची वासरं, त्याचे बैल यांच्या लोकसंख्येमध्ये यांच्या संख्येमध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर देशाच्या 20%, जगाच्या 20% पशुधन हे भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे काहीही एक्सटिंक्शन वगैरे होण्याचा काहीही प्रश्न नाही. त्याच्यामुळे उगाच थोटांड तुम्ही बोलू नका. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की या देशातील जे गरीब जनता आहे 25%, त्या गरीब जनतेला प्रोटीन्स जे मिळतात ते बीफ मधून मिळतात. ते सगळ्यात स्वस्त प्रोटीन मिळण्याचं साधन आहे. आज तुम्ही ते साधन बंद करताय.
अहो ज्या सावरकरांच्या नावावर तुम्ही राजकारण करता, सारस्वत संघ आणि बीजेपी, त्या सावरकरांनी सांगितलं की गाय एक उपयुक्त पशु आहे आणि गरीब लोकांना जी प्रथिनं मिळतात ती त्या बीफ मधून मिळाली पाहिजेत. आम्ही गो हत्येच्या विरोधात आम्ही नाही आहोत. गोहत्या बंदी ही मान्य आहे. ती 1976 साली आम्हीच तो कायदा इकडे आणला. प्रश्न असा आहे की गायीला जर सोडलं तर बाकीचे जे बैल आहेत, बाकीची जी भाकड जनावर आहेत, त्यांच्या हत्येच्या संदर्भात आणि त्या पूर्णपणे त्या इंडस्ट्रीच्या संबंधात हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा राहिलेला नक्कीच राजू वाघमारे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की त्याच्यावरती अवलंबून असलेले अनेक असे कुटुंब आहेत त्याचा पूर्ण व्यवसाय त्यांचा बीफ वरती अवलंबून आहे. अशा कुटुंबांचं काय करणार? जेव्हा की आपण एकीकडे इकोसिस्टीम सांभाळण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला दुसरी पण एक इकोसिस्टीम आपल्या सोबत चालत असते. त्यांचाही जो प्रश्न आहे तो सरकार ऍड्रेस का करत नाही? या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत 2 इतर पाहुणे आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. तर चर्चा सुरू आहे की बीफ बॅनचा हट्ट आता सरकारने सोडला पाहिजे का? आपल्यासोबत रिजवान कुरैशी आहेत, सर्व श्रमिक संघाचे सदस्य हैं. रिजवान कुरैशी जी, आप बताइए आप कि कितना ये लाइव स्टॉक जो है उन पर बहुत सारे लोग निर्भर है. वो जो अमित साटम जी एक इकोसिस्टम बता रहे थे, उसके सिमिलर भी एक इकोसिस्टम है जहाँ पे लोग बहुत सारे संसार उस पर निर्भर है, उनका काम निर्भर है, उनका पेट उस पर निर्भर है. और ये बीफ बैन जब से आया है तब से क्या उसका असर क्या हुआ है? देखिए, बीफ बैन आया है, अभी ये कानून आया है, ये कानून थोड़ा ट्रांसपेरेंट नहीं है. अभी बीफ बैन आया तो उसमें काफ़ी लोग बेरोजगार हुए, खास करके जो गवर्नमेंट के इदारे हैं, जो गवर्नमेंट की मंडी है वो स्लॉटर हाउस बोलते हैं, और एक खड़े जानवर की मंडियां होती हैं जहाँ लाइफ स्टॉक बिकता है, वो काफ़ी हद तक ऑलमोस्ट बंद हो गया है. जहाँ से गवर्नमेंट को रेवेन्यू आता था ये बंद हो गया है. अब ये जो कानून आया है कि इसमें बाहर के स्टेट से आपको यहाँ लाना है. महाराष्ट्र इज सपोज टू बी वन ऑफ द रिचेस्ट स्टेट ऑफ इंडिया, एक बहुत अमीर स्टेट है और बिजनेस करने की यहाँ बहुत सुविधाएं हैं, बड़ी आसान सुविधाएं है, रोड स्ट्रक्चर, ये सब चीज़ अच्छी है. अभी ये चीज़ जो आपने लाई है हाई कोर्ट में, थोड़ा क्लियर नहीं है कि बाहर से जो गोश्त यहाँ आएगा, बड़े का जानवर का जो गोश्त आएगा बीफ का, तो वो कितने साल के जानवर का होगा. पहला तो ये सवाल उठता है कि आप 6 साल का जानवर अलाउड करोगे, क्योंकि बच्चे काटना तो गुनाह है, कानूनन भी गुनाह है और इंसानियत के तौर पे भी गुनाह है कि बच्चे नहीं काटना चाहिए. तो कितने साल का जानवर आएगा, पहले उस पर आपको क्लियर होना पड़ेगा. उसके बाद ये जानवर कौन से स्टेट से आ रहा है, ये सर्टिफाइड कैसा होगा कि ये गोवा का है, आंध्र प्रदेश का है, कर्नाटका का है. और ये डिस्क्रिमिनेशन है कि महाराष्ट्र के वर्कर्स की रोजी रोजगार छीन के आप दूसरे स्टेट में रोजी रोजगार दे रहे हो. तो यहाँ के जो वर्कर्स है, यहाँ के जो गरीब तबका है, और इसमें काफ़ी जो बड़े के जानवर के व्यापार करते हैं, दे आर मिडिल क्लास ऑल्सो, दे आर रिच ऑल्सो. रिच होना कोई गुनाह नहीं है, कोई गुनाह नहीं है. अगर कारोबार करके आदमी रिच होता है तो कोई गुनहगार तो है नहीं, वो एक अपनी रोजी रोटी कमा रहा है. अभी जैसे वडगांव है, शोलापुर है, सांगली है, सतारा, यहाँ काफ़ी बड़ी बड़ी मंडियाँ चलती है. यहाँ हर किस्म का महाराष्ट्रन आता है. इवन आई एम महाराष्ट्रन, इफ आई एम अ मुस्लिम दैट डजंट मीन आई एम नॉट अ महाराष्ट्रन. लेकिन मैक्सिमम वहाँ जो महाराष्ट्रन आता है, जो खड़े जानवर का व्यापारी है, जो लाइफ स्टॉक बेचता है, वो 95% जो है वो नॉन मुस्लिम्स है. और वहाँ बाकायदा पावती कट्टी है, एंट्री एग्जिट है, उसका पूरा रिकॉर्ड है, एवरीथिंग डेटा. वहाँ आप चाहेंगे तो आपको 20 साल का डेटा भी वहाँ मिलेगा. और वो एक म्यूनसिपैलिटी को वहाँ का रेवेन्यू मिलता है. अब वो टोटल बंद हो गया है. अब आप बाहर से जानवर लाओगे, आप बाहर से ट्रांसपोर्ट कैसा करोगे, और पुलिस कैसा डिसाइड करेगी कि ये जानवर जो कट के आ रहा है ये गोवा का है और इसके बाहर का है या महाराष्ट्र का है या कर्नाटका का है. बेसिकली ये 3 स्टेट से आएगा जानवर, गोवा, कर्नाटका, केरला और आंध्र प्रदेश. ये टच स्टेट है. एमपी में तो बैंड है, तो गुजरात में बैंड है, राजस्थान में बैंड है, तो यहाँ से तो नहीं आएगा. तो ये 3 स्टेट से आना है. मुझे बड़ी जिम्मेदारी से कहता हूँ, ये 3 स्टेट से इंटरपोर्ट होगा. एम आई राइट? इट इज इंटरपोर्ट. तो हम राजू गुप्ता जी अपने साथ है. राजू गुप्ता जी अधिवक्ता है ये गोहत्या बंदी विषय के. राजू गुप्ता जी, कोर्ट ने क्या कहा है इस बारे में? अभी जो सवाल उठाया है कुरैशी साहब ने, वो बहुत अहम सवाल है कि कैसे करोगे आप इसको, डिसाइड कैसे करोगे? देखिए, पहली बात, ये किसने कहा कि किसान गाय बैल बेच नहीं सकता? ये एकदम गलत है. और जब से ये कानून आया है उस दिन से मैं डिबेट देख रहा हूँ.
सारा गलत डिबेट हो रहा है। गाय बैल फार्मर बेच सकता है, मंडी में बेच सकता है, मंडी चल रही है, बिक रही है, लोग खरीद रहे हैं और लेके जा रहे हैं गाय बैलों को। अब प्रश्न ये आता है, गुप्ता जी किसको बेचेगा? गुप्ता जी किसको बेचेगा? आप सुनिए मेरी बात, पहले सुनिए तो सब्र रखिए थोड़ा सा। एक फार्मर दूसरे फार्मर को बेच सकता है, अगर खेती के लिए तो खेती के वो लिए बेच सकता है और दूसरा खरीद के उसको ले जा सकता है। अब बात रही कि प्रश्न ये है कि गाय बूढ़े हो जा रहे हैं, फिर उसका क्या करेंगे? ठीक है, मैं जब ये केस लड़ रहा था तो हमारे सामने भी ये प्रश्न आया कि हम कोर्ट को क्या एड्रेस करेंगे। उस समय एक संगठन आगे आया, उसने सीएम से मीटिंग की, उनको एक लेटर दिया कि सीएम साहब जब तक सर एक मिनट गाय हटा के अपन बैल की बात करें। गाय तो इट्स नो, ये इशू ही नहीं है, बैल का इशू। बोलिए। ठीक है, हम बैल की बात करेंगे। गौवंश कहते हैं, अगर कोई भी गौवंश बूढ़ा हो गया तो वो संगठन ने लेटर लिखा कि वो पूरा गौवंश हमारे पास दे तो हम उसकी जिम्मेदारी रखेंगे, हम उसको पालेंगे पोसेंगे। और जब किसान को, अब मान लो दुष्काल है, दुष्काल में लाके दे जावे और जब चाहिए वापस लेके चला जावे, 1 रुपया नहीं लिया जाएगा, पूरा चारे का बंदोबस्त किया जाएगा। ये एक चीज। दूसरी चीज, अगर गाय बूढ़ा हो गया तो उसकी पूरी जिम्मेदारी, पूरा खर्चा सरकार ना सहते हुए वो संगठन सहेगा। ये दूसरी चीज है। ये तो कोई उपाय नाही होऊ शकता की कोई संघटन सहेगा। आजबे सर, हा जो काही उपाय मांडला की आता हे सगळं जे ज्या पद्धतीने सगळं दाखवलं जातंय की एखादी संघटना येईल, मग ती संघटना कोर्टात सांगेल, ती सीएम ला सांगेल, हा काही उपाय नाही असू शकत त्याच्यावरचा? नाही, हे काय हे म्हणजे असं आहे की खूप आदर्श पद्धतीने विचार करतो ना, तशा पद्धतीचा विचार आहे। आता असं आहे की शेतकऱ्याला गाय विकू शकतो या बैल विकू शकतो। मला सांगा, आता कोण बाजारामध्ये शेतकरी विकत घ्यायला जातो? कोणीच नाही जात ना। आणि आता असं आहे की उलट असं आहे की शेतकरी येत नाही, ते कोण असतात? दलाल असतात, पडेल किमतीमध्ये असतात, ते परराज्यामध्ये घेऊन जातात, त्याला काही हे नाही ना। हे तुम्ही शेतकऱ्याला विकता, हे आता कोण आणि इतक्या कमी किमतीमध्ये, म्हणजे असं आहे की त्याचा जो व्यवहार होता पूर्वीचा, म्हणजे त्याला एका बैला पाठीमागे जी काही किंमत मिळायची ती किंमत सुद्धा आता 10 पटीने काय त्याची काही कमी झालेली आहे। नाही, त्यामुळे असं आहे की तुम्ही आता 10% कितना कम हो गया? 50%, 60% कम हो गया है। फिर 8,000 का जानवर जो बिकता था वो अभी बेचने के लिए आपको 2,000 बोलते दे देते उन लोग। एकदम चुकीचा आहे। नाही, मुद्दा असा आहे की मग तुम्ही म्हणता किंमत वाढलेली आहे की शेतकऱ्यांना आता ही जनावरं जड झालेली आहेत, अहो साधे कॅटल फार्म हे सुद्धा चालू शकत नाही, चांगला नंदी मिळत नाही शेतकऱ्याला। घ्या ना सगळी जनावर। मुद्दा असा आहे की भाकड जनावरांचं काय करायचं हा मुद्दा आहे। मुद्दा चांगल्या बैलाला किंमत मिळते की नाही मिळते, मोठा बैल त्याला शेतकरी घ्यायला येतो की नाही येतो हा मुद्दा नाहीये। ज्या शेतकऱ्याचा बैल भाकड झालेला आहे, ज्या शेतकऱ्याला तो बैल विकायचा आहे, त्याला तो विकता येत नाहीये आणि त्याला खरेदी करायला आता दलाल येत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये, का तर इथं कत्तलखाने चालू नाहीयेत। राजू वाघमारेजी, नाही काय आहे माहितीये का सर, मी मगाशीच म्हणालो की हा जो सगळा गोवंश हत्या बंदीच्या बाबत हे लोक जे सगळी चर्चा करतायत, हे बीजेपीचे आणि या बाकीच्या संघटना ज्या आहेत ना, या एअर कंडिशन केबिनमध्ये बसून या सगळ्या संघटना चर्चा करणार आहेत। रस्त्यावर ग्राउंड रियालिटीमध्ये शेतकऱ्याला किती त्रास होतोय, जनावरांची किंमत कशी होते, जनावर आम्ही निवडून आलेलो आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्ही असं कसं म्हणू शकता की एसी केबिन मध्ये बसतोय? तुम्ही एसी केबिन मध्ये बसून निर्णय करत होता म्हणून लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं। आम्ही 3 लाख लोकांमध्ये जाऊन निवडून येतो, तुमच्यासारखं फक्त टीव्ही चॅनल मध्ये डिबेट तुम्ही बोलताना आम्ही बोलतोय का? बोला वाघमारेजी, 60 वर्ष आम्ही निवडून आलोय। हो, म्हणून आता तुम्ही 60 वर्षात जे केलं 60 वर्ष तुम्हाला लोकांनी घरी पाठवलं, तुम्ही आता निवडून आलात म्हणून तुम्हाला लोकांनी घरी पाठवलं। 60 मुद्दा असा आहे, अमित साटमजी आणि राजू वाघमारेजी, एक मिनिट अमित साटमजी एक मिनिट थांबा। असा आहे की मुद्दा आहे की कुणी कुणाला किती वर्ष निवडून दिलं, कुणी तुम्ही कसे निवडून आलात हे महाराष्ट्राला माहिती आहे। मुद्दा बीफ बंदीचा, आपण त्याच्यावर चर्चा करू। राजू वाघमारेजी, मुद्दा असा
त्याची त्यांना आवश्यकता नाही. मुद्दा असा आहे अमित साटमजी की तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं नव्हतं की आम्ही सत्तेत आलो की बीफ बंदी करू. तसं जर सांगितलं असतं तर मग तो प्रश्न निर्माण झाला असता. ते जे म्हणाले ना, प्रश्न असा आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर बीफ बंदी केलेली आहे. मला बोलू द्या. मी एवढं सांगतो राजू की वाघमारे बीजेपीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं का की आम्ही बीफ बंदी करून घेऊ म्हणून, आम्ही गौवंश हत्या बंदीचा निर्णय घेऊ म्हणून, या सगळ्या गोष्टी यांनी सांगितल्या का? अहो यांनी कुठच्याही गोष्टी सांगितल्या नाहीत. सांगायचं एक, करायचं एक, लोकांचा अजिबात विचार करायचा नाही आणि स्वतःचा धार्मिक अजेंडा लोकांच्या डोक्यावर बसवायचा. अहो या महाराष्ट्रातील किती लोकांना तुम्ही रस्त्यावर आणणार आहात, किती शेतकरी आत्महत्या करतायत, तुम्ही निर्णय घेताना विचार केला का कधी? शेतकरी का की शेतकऱ्यांचे हाल काय होत आहेत जनावरांशिवाय? तुम्ही गेले 60 वर्ष पैसे खाल्ले म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. तुम्ही इरिगेशनचे स्कॅम केले म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. तुम्ही बँका बुडवल्यात म्हणून शेतकरी आत्महत्या काय करतायत. अमित साटम, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अहो शब्द कसले वापरताय तुम्ही? अमित साटमजी, राजू वाघमारे थांबा. मी मगाशी पण नाही मगाशी पण राजू वाघमारेजी 2 मिनिटं थांबा. राजू वाघमारेजी 2 मिनिटं थांबा. अमित साटमजी, राजू वाघमारेजी 2 मिनिटं थांबा. राजू वाघमारेजी 2 मिनिटं थांबा. मी चर्चा कंडक्ट करतोय, तो अधिकार मला आहे, मी थांबवणार आहे, मी तुम्हाला बोलायला संधी देणार आहे. अमित साटमजी, मुद्दा असा आहे की आपण बीफ बंदीवर चर्चा करतो आहे. तुम्ही मुद्दा भरकटवू नका. मुद्दा असा की एक गाय, आता मी तुम्हाला, माझा प्रश्न आहे का, एक भाकड गाय सांभाळण्यासाठी साधारणपणे रोजचा खर्च 70 ते 75 रुपये येतो. 2 देशी गायीपासून तिच्या संपूर्ण आयुष्यात दूध, शेणखत आणि गोमूत्र शेतकऱ्यांना मिळणारं 12 ते 15 लाख रुपये मिळतात. 3 गायीचं पालनपोषण कुणीही करू शकत नाही, कारण ते परवडत नाही. ज्या वेळेला भाकड गायी किंवा भाकड जनावरांचा प्रश्न येतो त्यावेळेला ते शेतकऱ्याला परवडत नाही. शेतकऱ्यांना तशा प्रतिक्रिया, मोर्चे निघाले विधानसभेवरती, ते कुठून निघाले? ते विरोध असल्याशिवाय निघाले का? मग त्याचा कॉन्फिडन्स तुम्ही कसं काय घेत नाही? सूचना चांगली आहे. मुद्दा असा आहे अमित साटमजी, जर म्हणजे तुम्ही सूचनांचा आतापर्यंत विचार करत नव्हतात का? तुम्ही काय वाट बघत होतात? 5-15 वर्ष अमित साटमजी, 1 वर्ष शेतकऱ्याच्या आयुष्यातलं 1 वर्ष सुद्धा खूप मोठं असतं. तुम्ही आजबे सरांच्या सूचनेचे म्हणजे वाट पाहत होतात का? नाही, आजबे साहेबांनी सूचना केली असं म्हटलं, पण त्यावेळेला मी असंच म्हटलं आणि तुम्ही सुद्धा म्हटलं की खडसे साहेबांनी सुद्धा ही घोषणा ऑलरेडी केलेली आहे. पण मुद्दा असा की ती ग्राउंडवर ती रियालिटी जी आहे ती वेगळी आहे. आतापर्यंत मी तुम्हाला विचारलं की अशा किती शेतकऱ्यांना कसं मिळालं? कोणत्याही घोषणेचा ग्राउंडवरती इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी एक कालावधी द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसिजर असते, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी द्यावा लागतो. आपण इतरांना एवढी वर्ष दिली तर आम्हाला थोडे दिवस तरी द्या. नक्कीच. तुम्हाला काय आणि 5 वर्ष अजून आहेत. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे ना, राजू वाघमारेजी 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा, मी येणार आहे तुमच्याकडे. 2 मिनिट थांबा. बोला आजबे सर, बोला. नाही, मला असं म्हणायचं आहे की आता आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जिथं कॅटल कॅम्प ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा नीट चालू नाही आहे आणि लोकांची इतकी अवस्था वाईट आहे की त्यांना ही जनावर जगवायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. हा एक भाग झाला माझा. या प्रश्नाला 2-3 जे काही पैलू आहेत. एक तर त्यामध्ये आहे तो ज्याच्याकडे जनावर आहेत तो शेतकरी, ज्याच्याकडे जो स्लॉटिंगचा व्यवसाय जे करतात तो कामगार, त्याच्यावर ते कातडं कमावणारे, त्याच्यावरती सगळी अर्थव्यवस्था ती सगळी. आणि त्याच्यानंतर असं आहे की बीफ म्हणजे स्वस्त प्रथिनं जी मिळतात ते खाणारा एक मोठा वर्ग, म्हणजे सर्व धर्मातला एक गरीब वर्ग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात याच्यावर अवलंबून आहे. तर त्याचं आपण हे अन्न तोडतो आहोत, त्याचं हे, तर त्याला पर्यायी व्यवस्था आपण काय करतो, असे सगळे प्रश्न त्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळं सरळसोट अशा पद्धतीने एखादा निर्णय जर आपण घेतला तर त्याचे किती वाईट परिणाम होतात ते आपण आज बघतोय या सगळ्याच्यामध्ये. आणि त्यात आता हायकोर्टाचा हा जो निर्णय आलेला आहे त्यातून आणखीन जे काही हे झालेलं आहे, म्हणजे या निर्णयाला एका परिणाम म्हणजे सरकारने कायदा केला, तो कायदा अपेल पण केला सर्वांनी, मी असं म्हणत नाही त्यामध्ये. पण प्रश्न असा आहे त्यातला की तो अपेल करत असताना त्यांनी परराज्यातलं ब्रीफ तुम्हाला बाळगण्याच्या संबंधामध्ये जे काही हे केलेली आहे, सवलत दिली आहे, ती पट त्यातून अनेक पळवाटा निघणार या सगळ्या याच्यामध्ये. पण मुद्दा असा आहे की म्हणजे शेतकऱ्यांचं हित नाही, धड गरिबांचं हित नाही, जर त्या व्यवसायातलं हित नाही, आपण साधलं काय या सगळ्या याच्यामधून, असा प्रश्न निर्माण होतो. तर आपण काय साधलं नेमकं? कारण की त्याच्यावर कातडे कमावणारी लोक आहेत, कामगार लोक आहेत आणि शेतकरी आहे, असे 3 वर्ग त्याच्यामध्ये आहेत. आणि हिंदू, मुस्लिम, शीख बरेचसे लोक आहेत की जे बीफ ग्रहण करतात, जे बीफ खातात. तर त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या ताटातला अधिकार तुम्ही का हिरावताय?
हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. तर बीफ बॅनचा अट्टहास सरकार का धरते या विषयावर चर्चा चालू आहे. अमित साटमजी, तुम्ही मगापासून इकोसिस्टीमचा मुद्दा खूप जोरदारपणे लावून धरताय, पण त्याच्यासोबतच आपल्याकडे पण एक इकोसिस्टीम आहे जी माणसाच्या जगण्यावरची अवलंबून जगण्याशी निगडीत आहे. आपल्या इथं खूप असे लोक आहेत की ज्यांचा पूर्णपणे, मी मगाशी सांगितलं जसं की 1 कोटी कुटुंब या सगळ्या व्यवसायावरती, बीफच्या व्यवसायावरती अवलंबून आहेत. त्यांचा विचार तुम्ही केलेला नाही. पण आता गोव्यातून, जसं की कुरेशी साहेब म्हणाले, गोव्यातून आता बीफ येऊ शकतं आपल्याकडे. तर गोव्यात बीजेपीचं सरकार आहे, पण बीजेपीचं सरकार गोव्यात आहे, तिकडून बीफ येणार आहे आपल्याकडे. तर त्याला काय नाहीये, तिकडच्या माणसाला रोजगार मिळणार आहे, पण आपल्या माणसाचा रोजगार जाणार आहे. आपल्या इथले कातडी उद्योग बंद पडणार आहेत. आपल्या इकडच्या स्लॉटरिंगच्या व्यवसायात असलेली माणसं बेरोजगार होणार आहेत. त्यांचा विचार कोण करणार? कारण इकोसिस्टमचा विचार करताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला नव्हता का? असं आहे की ही जी काही कोर्टाची जी काही ऑर्डर आलेली आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी ते वाचल्यावरती असं समोर येतं की थोडीशी त्याच्यामध्ये कुठेतरी ॲम्बिग्युइटी दिसून येते, किंवा असं वाचल्यावरती असं वाटतं की त्याच्यात कुठेतरी ॲम्बिग्युइटी आहे, नसेलही कदाचित, की तुम्ही हे अपहेल्ड करता की बॅन म्हणजे काऊ स्लॉटर म्हणजे गोवंश हत्याबंदी ही बरोबर आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे, पण पजेशन तुम्ही अलाव करता. मग पजेशन केलेलं जे मांस आहे ते महाराष्ट्रामध्ये ते जनावर मारलं की दुसऱ्या स्टेटमध्ये मारलं ह्याच्यावरती क्लॅरिटी नाहीये. त्यामुळे मग त्याच्यामधला जो ट्रान्सपोर्टेशनचा मुद्दा आहे, इंटरस्टेट ट्रान्सपोर्टेशनचा मुद्दा आहे, त्याची जबाबदारी सगळी पोलिसांवर येऊन पडेल. मी मुद्दा असा उपस्थित केला त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी अजून जास्त क्लॅरिटी, ट्रान्सपेरन्सी याची आवश्यकता आहे. पहिल्यांदाच कायदा करताना शासन नक्कीच या निर्णयाच्या सेकंड पार्टच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायचा की नाही याच्याबद्दल आम्ही निर्णय करणार नाही. पण कायदा करताना, मुळात कायदा करताना तुम्ही याचा विचार केला होतात का की आपल्याकडचे 1 कोटी लोक त्याच्यावरती बेरोजगार होतील, त्यांच्या रोजगाराचा तुम्ही काय करणार? त्यांना मनरेगाला लावणार? इकॉलॉजी आणि इकॉनॉमी याच्यामध्ये एक चांगला बॅलन्स स्ट्राईक झाला पाहिजे, आणि त्यामुळे इकॉलॉजी प्रोटेक्ट करत असताना इकॉनॉमीवरती त्याचा भार येता कामा नये, आणि इकॉनॉमीवरती भार येता कामा नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही काउशेड किंवा कॅटल कॅम्प किंवा जो काही शेतकरी आहे, जो आपलं जे काही आपली जी जनावरं विकू इच्छित होतात ते त्याला विकत घेण्याकरता त्याच्यासाठी ते काही मार्केट्स उपलब्ध करून द्यावेत, आणि अशा प्रकारचे जे काही त्याच्यावरती शासनाचा विचार सुरू आहे त्याच्यासाठी जी काही प्रोव्हिजन करावी लागते ती या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा केलेली आहे, आणि नक्कीच येणाऱ्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा ऑन ग्राउंड सुरू होईल. नक्की. म्हणजे अजून 1 वर्ष लागेल तोपर्यंत शेतकऱ्यांचं जे नुकसान व्हायचं ते नुकसान होईल. वाघमारेजी, मी तुमच्याकडे येतो. आपल्यासोबत डॉक्टर बरंट आहे. डॉक्टर बरंट, तुम्ही आता ही सगळी चर्चा ऐकता आहे. इकोसिस्टीमचा विचार करताना माणूस जगणंही तितकंच महत्वाचं आहे, पण तो माणसाचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे ना इथे, त्याच्या व्यवसायाचा, त्याच्या उद्योगाचा. अगदी मी आता जो काही कोर्टाचा निर्णय आलेला आहे ना त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत की कुणाच्याही ताटावर काय आपण हल्ला करू शकत नाही. मूलभूत अधिकार माणसाचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की विनोबांनी गोवंश हत्या बंदीची मागणी केली, त्याच्यासोबतच मांस निर्यातीची बंदी व्हायला पाहिजे हे आम्ही मागणी केली. मांस निर्यात झालं तर इथले मांस खाणारे लोक जे आहेत त्यांना मांस स्वस्त मिळू शकेल. उलट हे सरकार आल्यापासून 18% मांस निर्यात वाढलेली आहे, त्याचं उत्तर पण लोकांनी द्यायला पाहिजे की नाही. दुसऱ्या आधीच्या सरकारला दोष देणं सोपं आहे हो, कारण त्यांना कुठला धर्म आणि जात नव्हती. आपण त्याचा धार्मिक मुद्दा केला. हा मुळात धार्मिक मुद्दा नव्हता आणि नाही. सर्वोदयाच्या दृष्टीने, गांधीवाद्यांच्या दृष्टीने हा धर्माचा मुद्दा नाही. तेव्हा जर तुम्ही बीफ एक्सपोर्ट वाढवलं असेल तर ते कुठून वाढवत आहात त्याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. आपण एक गोष्ट, जो मुख्य मुद्दा जर कोर्टाचा निर्णय झालेला आहे त्याचा आपल्याला आदर केला पाहिजे यासाठी, कारण इथे किमान 30% वरती लोक ही बीफ खाणारी आहेत आणि ती राहणार आहेत. हे वस्तुस्थिती आपण गृहीत धरली पाहिजे, हे वास्तव आहे. त्यांना टाळून आपण नाही पुढे जाऊ शकत. म्हणून आपल्याला मांस निर्यातीची बंदी जर थांबवली तर त्या लोकांना चांगल्या प्रतीचं मांस जे आहे ते आपल्या भारतामधल्या लोकांना मिळू शकेल. त्यांना प्रोटीन्सचा जो मुद्दा मध्यंतरी मांडला होता तो प्रोटीन चांगलं इथल्या लोकांना मिळू शकेल याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे विनोबांनी कुठेही बीफ खाताना धरलं तर तुम्हाला गुन्हा दाखल होईल किंवा असली मागणी सर्वोदयवाल्यांनी कधीही केलेली नाही. नक्कीच. म्हणजे पुन्हा एकदा मी राजू वाघमारेंकडे. राजू वाघमारेजी, तुम्हाला मगाशी मुद्दा बोलायचं होतं, पण मुद्दा असा की आपला चर्चेचा विषय भरकटू नये. असं आहे की तुम्ही ज्याला सत्तेत होता त्याही वेळेला हा कायदा जो होता तो प्रपोज होताच, तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी फक्त पाठवला नव्हता, तो या सरकारनं पाठवला आणि तो झाला. तर मुद्दा असा आहे की तुम्ही या सगळ्या सायकॉलॉजीचा, या सगळ्या
एकूण सायकलचा विचार केला होता की नव्हता? अभिजित कसं आहे की आम्ही या सगळ्याचा विचार केला होता म्हणून आम्ही गोवंश हत्या बंदी महाराष्ट्रात हा कायदा आणला नाही. गोहत्या बंदीचा कायदा 1976 आणि 75-76 मध्ये आमच्या सरकार घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे गायीच्या विरोधात आम्ही नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जे अमित साटम इतके तारे तोडतायत की इकोसिस्टीम वगैरे, अहो माणसाची विदर्भातली इकोसिस्टीम आणि मराठवाड्यातला जो माणूस आहे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एवढ्या आत्महत्या होत आहेत. उद्या माणसांच्या छावण्या आपल्याला उभाराव्या लागतील. गायांच्या आणि गोवंशांच्या तर नंतर सोडून द्या, याचा विचार या सरकारला आला पाहिजे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा अभिजित असा, मगाचपासून ते म्हणतायत की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 48 मध्ये फक्त डायरेक्शन दिलेलं आहे की काऊ आणि बाकीचे जे मुलक वगैरे आहेत त्याचं ब्रीडिंग तुम्ही वाढवायचं आहे आणि ते डायरेक्टिव्ह आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा असं नाही. हे डायरेक्टिव्ह आहेत आणि जर डायरेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूशन मधले अलॉंग विथ द फंडामेंटल राईट असतील तर ते मान्य करायचे असतात. इथे जर डायरेक्टिव्ह आहे की काऊ स्लॉटर नाही ते मान्य केलेलं आहे, पण जर गोवंश हत्याबंदीचं असेल आणि त्याचा जर बीफ बॅन म्हणजे तुम्ही काय खा आणि काय खाऊ नका असं जर तुमच्या फंडामेंटल राईटच्या आड जर ते डायरेक्टिव्ह येत असतील तर ते पाळू नका असं पण घटनेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथे फक्त उगाच लोकांचा भ्रमनिरास आणि लोकांना खोटं सांगू नका की कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, आर्टिकल 48चं डायरेक्टिव्ह आहे, हे सांगितलेलं नाही की ते पाळायला पाहिजे. नक्कीच 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 राजू वाघमारेजी मुद्दा लक्षात आलेला आहे. आपल्याकडे शेवटचे काही 2-3 मिनिटं बाकी आहेत. आता राजू वाघमारेजींनी असं सरळ सरळ अंगुली निर्देश केलाय की तुम्ही लोकांच्या ताटाकडे का जातात? मुद्दा असा की लोकांना काय खायचं तो त्यांचा फंडामेंटल राईट आहे, त्यांना जर खायचं असेल बीफ तर खाऊ द्या ना, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? असं आहे, राजू वाघमारेजींनी मगाशी जे म्हणाला की आर्टिकल 48 बद्दल, आर्टिकल 48 मध्ये क्लिअरली असं म्हटलेलं आहे, प्रिझर्विंग अँड इम्प्रुव्हिंग द ब्रीड्स अँड प्रोहिबिटिंग द स्लॉटर ऑफ काउज अँड काल्व्स. त्याच्यामुळे प्रोहिबिटिंग द स्लॉटर असं आर्टिकल 48 भारताच्या संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे. ते त्यांनी कृपया वाचावं आणि त्यांनी जी काही मराठवाडा आणि विदर्भातली सूचना केली ते मराठवाडा आणि विदर्भामध्ये जी काही मला बोलू द्या ना, तुमचं झालं ना बोलून, मला बोलू द्या ना, तुमचं ऐकलं ना मी, मला बोलू द्या. बोला. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ते गेल्या 15 वर्षामध्ये जे काही सिंचनाचे घोटाळे झाले आणि सिंचन पोहोचू शकलं नाही त्याच्यामुळे दुष्काळ निर्माण झाला, कारणीभूत आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं ना की विदर्भ आणि मराठवाड्याकडे लक्ष द्या, ते आम्ही लक्ष देतच आहोत. आम्ही ट्रेन मधनं पाणी पोहोचवित आहोत. अमित साटमजी ते अनेकदा बोलून झालेलं आहे. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं बाकी आहे. जर कुरेशीजी, आता जर लोकांना बीफ खायचं असेल तर बीफ खाता येणार आहे, मात्र आता इथं स्लॉटर करता येणार नाही, इथं म्हणजे गोवंश जे आहे ते इथं कापता येणार नाही. लोकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. रोजगार के हिसाब से बहुत सारा एक प्रॉब्लम खड़ी हो रही है यहाँ पे लोगों के लिए, तो उस पर आप कैसे देखते हैं इस पूरे निर्णय की वजह से? अभिजीत साहब, मैं आपको बता दूं ये बहुत डिसऑर्गेनाइज सेक्टर है. अगर इसको महाराष्ट्र सरकार, चाहे वो कोई भी हो, कांग्रेस हो बीजेपी हो, अगर इसको ऑर्गेनाइज करती है तो इससे सरकार को रेवेन्यू मिलेगा प्लस लोगों को रोजगार बढ़ेगा. इसमें इकोनॉमिकल डेवलपमेंट ऑफ दैट एरिया विल इंक्रीज. वो एरिया डेवलप होगा जो रोजगार में काम करते हैं. ये बहुत डिसऑर्गेनाइज सेक्टर है. अगर आप इसको ऑर्गेनाइज करो या आप एक कमिटी बनाओ जिसमें आप बुलाओ इंटेलेक्चुअल लोगों को, इसको आप ऑर्गेनाइज करो तो इसमें इकोसिस्टम तो बढ़ेगा. क्यों कि आप कैटल हर्डिंग की बात करते हो, अगर कैटल हर्डिंग्स के लिए फार्मर्स को थोड़ा सा सपोर्ट दो आप, इधर ज़्यादा नहीं, ये 300 करोड़ 400 करोड़ ये सपोर्ट नहीं, थोड़ा सा सपोर्ट दो उनको, तो ये जो पॉपुलेशन है बैल का, गाय का, क्योंकि गाय से भी तो बहुत फायदे होते हैं, उससे दूध मिलता है है ना, तो उसको काटना चलो ठीक है, नहीं काटेंगे तो सरकार का सपोर्ट, सरकार के सपोर्ट की जरूरत है. ये बिजनेस इतना बड़ा है, आप एक्सपोर्ट का बड़ा है, डोमेस्टिक मार्केट का बड़ा है, इसको सिस्टम में लाए ना तो ये पॉप्युलेशन बढ़ेगा. आपल्या देशातला हा जो बिझनेस आहे एकूण म्हणजे स्लॉटरिंग आणि एकूण जनावरांशी संबंधित तो जवळपास 2 लाख कोटीचा आहे. अमित साटमजी, शेवटचे 1-2 मिनिटं राहिलेली आहेत. असबे सर, मला तुमच्याकडे पण यायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे की लोकांनी काय खावं याच्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप तर नाहीये? लोकांनी काय खावं, लोकांनी बीफ खावं की नाही खावं, तर तुम्हाला आक्षेप तर नाहीये. पण आता ज्या लोकांना आणि लोकांनी त्यांची भाकड जनावरं कोणाला विकावी याच्याबद्दल पण आक्षेप नसावा तुम्हाला.
तरीही तुम्ही या दोन गोष्टी लोकांच्या कशा अडकून पडतील अशा पद्धतीचा कायदा केला, तर त्याच्यावरती महाराष्ट्रातली जनता आता बघते. ज्यांना बीफ खायचंय त्यांना आणि ज्यांना आपली भाकड जनावरं विकायची आहेत त्यांना तुमच्याकडे काय उत्तर? आणि असं आहे, मी मगाशीच सांगितलं की कोणाला काय खायचं आहे याच्यावरती आमचं काही म्हणणं नाही, पण कुठल्या प्रकारची स्पीशीज या इकॉलॉजीमध्ये प्रोटेक्ट झाली पाहिजेत. आणि जसं तुम्ही ज्या इकॉनॉमीबद्दल म्हणालात, तर गाईला मारण्याची जी इकॉनॉमी, त्याच्यातनं जी इकॉनॉमी आहे त्याच्यापेक्षा मोठी इकॉनॉमी ही गाईला प्रोटेक्ट करून त्याच्यातनं क्रिएट केली जाऊ शकते. गाईमधनं आपल्याला अशा अनेक प्रकारचं दूध मिळतं किंवा त्याचं म्हणजे गाईचं जे कावडंग ज्याला म्हणतात, शेण जे आहे त्या शेणातनं पण त्याच्यातनं अनेक प्रकारचे मेडिसिनल हर्ब्स वगैरे क्रिएट केले जाऊ शकतात. त्यामुळे गाईला क्रिएट करण्याची इकॉनॉमी, गाईला प्रोटेक्ट करण्याची इकॉनॉमी ही गाईला मारण्याच्या इकॉनॉमी पेक्षा मोठी आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती जास्त फोकस करण्याची आवश्यकता आहे आणि इकॉनॉमी आणि इकॉलॉजी मध्ये बॅलन्स स्ट्राईक करण्याची. सर शेवटचा 1 मिनिट राहिला. आजबे सर शेवटचा 1 मिनिट राहिलाय. राजू वाघमारेजी मी येतो. राजू वाघमारेजी मी येतो. राजू वाघमारेजी मी येतो. आजबे सर शेवटचा एक प्रश्न मला फक्त एवढंच विचारायचं आहे आजबे सर, की आता हे जे 2 प्रश्न मी विचारले त्या प्रश्नांवरती त्यांनी सांगितलं की या सगळ्याची एक मोठी सिस्टीम तयार केली पाहिजे, पण ज्यावेळेला की आपल्याला गाईच्या दुधापासून शेणापासून जे जे काही अमित साटम म्हणतायत तशा पद्धतीची जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे नसताना असा कायदा आणून लोकांच्या पोटावर पाय देणं कितपत योग्य आहे? आणि आता याच्यामधून सरकारनं काय करायला पाहिजे आजचा जो सरकार कोर्टाचा निर्णय आहे ते बघून? नाही, असं आहे ना की प्रश्न गाईच्या हत्येचा नाहीच आहे किंवा तो कसा काय पुढे आणतात मला काही कळत नाही. प्रश्न असा आहे की भाकड जी काही जनावरं असतात म्हणजे विशेषतः बैलासारख्या त्यांचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न असा आहे की त्याच्या संबंधामध्ये त्याला विकायची परवानगी आहे की नाही, तुम्ही त्याला देणार की नाही, हा दुसरा गोष्ट. आणि ते असं आहे की त्याला जर असं आहे की ते एका विशिष्ट वयानंतर त्याचं स्लॉटर करावं लागतं आणि ते जर केलं तर इथल्या गरिबांनाही स्वस्त अन्न मिळतं आणि शेतकऱ्यालाही पैसे मिळतात. म्हणजे त्याचा जो काही बोजा आहे त्याच्यावरचा तो बोजाही त्याच्यावरचा कमी होतो. त्याला नवीन जनावर विकत घेता येतात आणि शेती चालवता येते. आणि हे जर शेतीचं हे एका बाजूला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला गरीब जनता ज्यांना जे खायचं आहे, ज्यांच्या ताटामध्ये प्रथिनं पाहिजे, जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिनं जी असतात तर ती प्रथिनं जर असतील तर ती जर आपण जर देऊ शकत नसलो, जर असं आहे की जर बकऱ्याचं मटण जर 20 रुपये 25 रुपये किलोने आपण देऊ शकत नाही, डाळी 20 आणि 25 रुपये किलोने डाळी आपण देऊ शकत नाही, तर त्यांना स्वस्तातलं प्रथिन मिळण्याचा जो त्यांचा अधिकार आहे नक्कीच तो पारंपरिक म्हणजे शेकडो वर्ष नाही हजारो वर्ष चालत आलेला आहे. नक्कीच तो त्याच्या ह्याच्यावर आपण अतिक्रमण करता कामा नये. शेवटी असं आहे की एका बाजूला त्या लोकांना आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना आणि त्यातल्या व्यवसायामध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांना जगवण्याचा जो प्रश्न आहे, तो व्यवहार आहे, तो व्यवहार सांभाळला पाहिजे. तो व्यवहार जर सांभाळला नाही तर हे सगळं म्हणजे लोकांमध्ये जो काय असंतोष निर्माण होईल त्याचा फायदा शेवटी राज्यकर्त्यांनाच करावा लागणार आहे. नक्कीच. तर मुद्दा असा आहे की व्यवहार सांभाळला पाहिजे, इकोसिस्टीम जशी सांभाळली पाहिजे तसा व्यवहारही महत्त्वाचा आहे, शेतकरीही महत्त्वाचा आहे. आणि ज्या गोरगरिबांना चिकन मटन जे आहे ज्याची किंमत बीफपेक्षा तिप्पट आहे, जे परवडत नाही, जे प्रथिनं म्हणून त्यांच्या ताटात येतं, त्यांचीही एक सिस्टीम आहे तीही महत्त्वाची आहे. तर या दोन्ही गोष्टी सरकारनं लक्षात घ्यायला हव्या होत्या. आज कायदा जरी अपहेल केला असेल हायकोर्टानं तरी त्या कायद्याला मोठं भगदाड पाडलेलं आहे. सरकारनं फंडामेंटल राईट जो आहे बीफ खाण्याचा त्याला कोर्टाने मान्यता दिलेली आहे की तुम्ही बाळगू शकता, खाऊ शकता. आणि सरकारच्या कायद्याला जरी धक्का लावलेला नसला तरी तो मोठा एक पर्पजचा पराभव होतो की काय अशा स्थितीत आता तो सगळा एकूण विषय येऊन ठेपलेला आहे. अर्थात सरकार त्याबद्दल वरच्या कोर्टात जाईल, दाद मागेल, हे नक्की आहे. पण आज सिगमंड फ्राईडची जयंती आहे 160वी आणि त्यांनी म्हटलं होतं की देअर आर नो मिस्टेक्स. तर ही कुठली मिस्टेक नाही आहे की जी सरकारने केलेली आहे. शेतकऱ्यांचा विचार आणि याच्याबद्दलचा छोट्या मोठ्या गोरगरीब लोकांचा विचार न करता ही कुठली चूक केलेली नाही. तर हा निर्णय आहे जो त्यांनी हेतू पुरस्सर घेतलेला आहे. त्याच्यामागे त्यांची काही गणित आहेत, मात्र मोठं जे गणित आहे ते माणसाच्या जगण्याचं गणित आहे ते त्याच्यामधून कुठेतरी वजा झालेलं दिसते आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी या माझा विषयासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही पाहत राहा ABP माझा.